गुड मॉर्निंग गाईज. आज पण माझी ऑर्डर आहे तर निघाले मी तयारी वगैरे करून. 8:30 वाजलेत आता आणि स्वप्नील आणि रेहान झोपलेत अजून. सो मी जाते आता कामाला. आज स्कूटीवरूनच जाते कॉज लोकेशन जवळच आहे इथेच आयकॉन प्लाझाच्या इथे. सो आज स्कूटीवरूनच जाते. ही आहे माझी स्कूटी. चलो बाय. पोहोचली होती मी लोकेशन. त्यानंतर मी माझं थोडंसं शूट करून घेतलं. ब्राईड येणार होती 8:30ला पण ब्राईड आली 10ला. मग तोपर्यंत आम्ही फटाफट आमचं सगळं सेटअप करून घेतलं जेणेकरून ब्राईड आलं फटाफट स्टार्ट करायला सगळं. मी हेअरस्टाईल करणार होती सो मी हेअरस्टाईलसाठी पूर्ण सेटअप करून घेतला. त्यानंतर इन्स्टाला टाकण्यासाठी एक व्हिडिओ बनवून घेतला. नवरी येईपर्यंत पूर्ण जिप्सी सेट करून घेतली आणि नवरी आल्यानंतर केली हेअरस्टाईलला सुरुवात. पहिलं मूज लावून सगळं ब्लो ड्राय करून घेतलं जेणेकरून कर्ल्स लॉंग लास्टिंग राहतील. मेसी खोपा पाहिजे होता त्याच्यासाठी ही सगळी प्रिपरेशन करून घेतलं. आणि मेसी खोप्यासाठी कर्ल्स लागतात सो कर्ल्स टिकण्यासाठी मी ते मूज वगैरे लावून ब्लो ड्राय करून घेतलेलं जेणेकरून आपले कर्ल्स लॉंग लास्टिंग राहतात. फ्रंटला पण कर्ल्स केले, बॅकने पण कर्ल्स केले. बघा हा असा वाटत होता खोपा आणि पूर्ण फ्लॉवर्स वगैरे लावल्यानंतर खोपा असा झालेला. कसा वाटतोय खोपा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. खोप्यामध्ये वरती चंद्रकोर लावून घेतले, बाजूने फ्लॉवर्स लावले, जिप्सी आणि रोज लावले आणि खूप छान खोपा वाटत होता. सो तुम्ही पण मला सांगा तुम्हाला आवडला की नाही. त्यानंतर नवरीची सगळी ज्वेलरी वगैरे घालून घेतले, इयरिंग्स गळ्यातलं वगैरे, कारण ते त्या लोकांना घालता नाहीत आपणच करून घ्यायचं म्हणजे केसं बिसं काही विस्कटत नाहीत. आणि हा होता नवरीचा फायनल लुक. गाईज नवरीचा फर्स्ट लुक झाला आहे आणि मी इथून निघाले आहे. सेकंड लुकला वापस येईल. माझं घर इथून 5 मिनटावरतीच आहे ना. सो निघालं 1 वाजता सेकंड लुक आहे. सो आता 11च वाजले. आता घरी जाऊन रिटर्न येते घरातली कामं करून. आणि मी आले आता घरी आणि रेयांश आला मला पाणी घेऊन. थँक्यू रेयांश. आज आलो आम्ही काय घ्यायला रेयांश? मटण घ्यायला. ताण लागली. रेयांशला लागलेली तहान मग घेऊन दिली पाण्याची बॉटल. स्वप्नील गेला मटण आणायला, लाईन लावले. पिऊन टाक आता. हे घेतले मग आंबे खायचे होते स्वप्नीलला. गाईज आता आलो आम्ही भाज्या घ्यायला. माझ्या आई व्हेजिटेरियन आहे आणि स्वप्नील पण मटण खात नाही ना सो भाजी घ्यायला आलो. गाईज आली मी आता परत सेकंड लुकसाठी नवरीच्या. आणि नवरी आलेली मग सेकंड लुकसाठी. तिला पाहिजे होते ओपन कर्ल्स सो ही कर्ल्स केले, त्याला असे फ्लॉवर्सची अरेंजमेंट केली. कशी वाटते हेअरस्टाईल कमेंटमध्ये नक्की सांगा. नवरीने घातला होता लेहंगा सो लेहंग्यावरती हीच हेअरस्टाईल चांगली वाटते ओपन कर्ल्समध्ये. सो तशी हेअरस्टाईल केली आणि ही होती त्यांची एंट्री. आंबसपुरी खाल्ली. फॉर द डे निघते आता घरी जायला. हे बाय कर. बाय बाय. घरी आल्यानंतर आम्ही थोडंसं शूट करून घेतलं, व्हिडिओ शूट. 2-4 कॉमेडी व्हिडिओ बनवल्या आणि असे व्लॉगिंगमध्ये पण केलेत. सो ते इन्स्टा आणि FBला टाकता येतील अशा प्रकारच्या मी रील्स बनवून घेतल्या. आता इथे चालू आहे आमचा डिनर. रेयांशला भरवते मी पनीरची भाजी आणि डाळ भात. स्वप्नीलला केलं अंडा मसाला आणि माझ्यासाठी केलं मटन. हे आहे पालक पनीर. सॉरी डाळ चुकून बोलली, पालक पनीर. हॅलो गाईस,
तर मम्मी करते भांडी घासते, मम्मी काम करते, चांगलं काम मम्मी करते. तुम्ही सगळे जेवले काय नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मम्मी भांडी घासते तर व्हिडिओ दाखवला बस झालं बेटा. हे बघ आम्ही मम्मी भांडी घासते आणि गाईस झालं जेवण आणि आता भांडी घासतीये. तुम्ही जेवलात का सगळे? आणि चालू आहे या दोघांची मस्ती. दररोज रात्री दररोज सकाळी यांचं हेच चालू असतं. गाईज झालंय माझं आजचं काम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला असंच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.